इस्पुर्ली पंचक्रोशीमध्ये सध्या भीती आणि संतापाचं संमिश्र वातावरण आहे. शेतातला शाळू असो, विहिरीवरची मोटर असो किंवा दारात उभी असलेली दुचाकी, काहीच सुरक्षित उरलेलं नाहीये. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या चोरीच्या सत्राने आता टोक गाठलं असून याच इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या नेतृत्वात मोठा फेरबदल झालाय. ही बदली प्रशासकीय आहे की जनतेच्या संतापाचा निकाल, असे सवाल आता विचारले जाऊ लागलेत. इस्पुर्ली परिसरामध्ये चोरांनी जणू उच्छाद मांडला आहे. शेतात रचलेला शाळू, शेलकी वैरण, महागडे शेती पंप, विद्युत मोटारी आणि त्यांच्या वायर, इतकंच नाही तर दुकानांचे पत्रे उचकटून महागडं साहित्य आणि व्यायामशाळेतील लोखंडी साहित्याची चोरी सुद्धा होत आहे. सुरुवातीला कशाला वाईट व्हायचं म्हणून नागरिकांनी दुर्लक्ष केलं, पण यामुळे चोरांना रान मोकळं मिळालंय. यात सर्वात चिंतेची बाब म्हणजे पोलिसांची भूमिका. रात्रीची गस्त वाढवणं अपेक्षित असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा होतीये. संशयितांना चोरीची कबुली देऊनही तक्रारदाराचं साहित्य परत देऊन प्रकरण परस्पर मिटवल्याच्या चर्चा आता पंचक्रोशीमध्ये रंगू लागल्या आहेत. 10 ते 12 संशयितांना ताब्यात घेऊन कोणतंही ठोस रेकॉर्ड न करता त्यांना लक्ष्मी दर्शन झाल्यानंतर सोडून देण्यात आल्याच्या चर्चा आता स्थानिक रहिवाशांकडून दबक्या आवाजात सुरू आहेत. पोलिसांच्या या भूमिकेमुळे चोरट्यांचे मनोबल अधिकच वाढलं. दुसऱ्या बाजूला जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, ज्याच्यात इस्पुर्ली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचाही समावेश आहे. ही बदली प्रशासकीय निकड असल्याचं सांगितलं जात असलं तरी चोरांचा वाढता आलेख रोखण्यामध्ये अपयश आल्यानंच हे फरमान निघाल्याची शंका अनेकांनी खाजगीत व्यक्त केली आहे. इस्पुर्ली पोलीस स्टेशनचा इतिहास पाहिला तर अनेक अधिकाऱ्यांना आपला कालावधी पूर्ण करण्याआधीच हे ठाणे सोडावं लागलंय. याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली आहे का, असाही सवाल आता विचारला जाऊ लागलाय. आता इस्पुर्ली पंचक्रोशीचा हा गुंता सोडवण्याचं सर्वात मोठं चॅलेंज नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडब यांच्यासमोर उभं टाकलंय. शेती पंप, वायर आणि भररेसात होणाऱ्या चोऱ्यांचा हा सिलसिला रोखणं हे त्यांच्यासाठी केवळ कर्तव्य नाही तर एक कठीण परीक्षा असणार आहे. इस्पुर्ली पोलीस स्टेशनचा अधुरा कार्यकाळ आणि तडकाफडकी बदली हा इतिहास मोडीत काढून कोडक सामान्यांच्या मनात खाकीबद्दलचा विश्वास पुन्हा निर्माण करणार का? चोरांच्या मुसक्या आवळून इस्पुर्ली पंचक्रोशी पुन्हा सुरक्षित करणार का, की पुन्हा एरे माझ्या मागल्याप्रमाणे परिस्थिती जैसे ते राहणार? हे येणारा काळच ठरवेल. पण एक मात्र नक्की, इस्पुर्ली परिक्षेत्रातील लोक आता शांत बसणार नाहीत. त्यांना आता फक्त आश्वासनं नको तर प्रत्यक्ष कारवाई हवी आहे. काय करतील नवे अधिकारी? कसं असेल इस्पुर्लीचं भवितव्य? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.